सर्वांना सस्नेह नमस्कार। आज आपण या व्हिडिओमध्ये एक आगळी वेगळी अशी माहिती जाणून घेणार आहोत। ती माहिती अशी आहे की आपण जेव्हा आजारी पडतो, जेव्हा आपण डॉक्टरांकडे जातो आणि डॉक्टरांना एखाद्या गोष्टीचं एखाद्या आजाराचं निदान होत नाही, त्यावेळेला डॉक्टर आपल्याला एक्सरे काढून घेण्यास आवर्जून सांगतात। मग त्या एक्सरेचा जनक कोण आहे, ते एक्सरेचा शोध कसा लागला गेला, आज आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्याची पार्श्वभूमी। म्हणून जाणून घेऊयात या क्ष किरण म्हणजेच एक्सरे बद्दल आजच्या व्हिडिओमध्ये काही। आजच्या दिवशी म्हणजे 18 जानेवारी रोजी प्रथमच सर्वांच्या समोर एक्सरेचं सादरीकरण जर्मनमध्ये करण्यात आलं। आजच्या दिवशी सन 1896 मध्ये जर्मन शास्त्रज्ञ विल्यम कॉनरॅड रॉडजेन यांनी एक्सरेचे सर्वांच्या समोर सादरीकरण केले। 8 नोव्हेंबर 1895 रोजी ते कॅथोड रे ट्यूबवर प्रयोग करत होते। त्यावेळी त्यांनी पाहिले की एका विशिष्ट प्रकारचे किरण बाहेर पडत आहेत। त्यावेळी त्यांनी या किरणांना एक्सरे असे नाव दिले। एक्सरेचा अर्थ अज्ञात असा होतो। रॉडजेन यांनी याचा सखोल अभ्यास केला असता हे किरण कोणत्याही धातूपर्यंत किंवा हाडापर्यंत पोहोचू शकत नाहीत असे त्यांच्या लक्षात आले, परंतु मानवी शरीराच्या पेशींना ते सहज भेदू शकतात ही मात्र बाब त्यांच्या लक्षात आली। त्यानंतर रॉडजेन यांनी त्यांच्या पत्नी वर्था यांच्या हाताचा एक एक्सरे घेतला। त्यामध्ये हाडांचे आणि त्यांच्या हातातील अंगठीचे स्पष्ट चित्र त्यामध्ये दिसत होते। रॉडजेन यांचा हा शोध पुढे वैद्यकीय क्षेत्रासाठी भविष्यामध्ये मैलाचा दगड ठरला गेला आणि यामुळे वैद्यकीय क्षेत्राला एक नवीन वरदान मिळाले। यामुळे कुठलीही शस्त्रक्रिया न करता हाडांचे फ्रॅक्चर, अंतर्गत जखमा, रक्तस्राव आणि शरीरात शिरलेले काही धातू तसेच सूक्ष्म बिघाड यांचा सहज शोध आपल्याला घेता येऊ लागला। आज आपण पाहतो की एक्सरेचा उपयोग फ्रॅक्चर, दातांची तपासणी, पाठदुखी आणि कर्करोगांवरील उपचारासाठी सुद्धा केला जातो। एक्सरेच्या शोधासाठी विल्यम रॉडजेन यांना सन 1901 मध्ये भौतिकशास्त्रातील पहिले नोबेल देऊन सन्मानित सुद्धा करण्यात आले। रॉडजेन हे व्यक्तिमत्वाने अत्यंत साधं आणि विनम्र असं व्यक्तिमत्व होते। त्यांनी आपला हा अनमोल शोध संपूर्ण मानवतेसाठी समर्पित केला आणि खास विशेष बाब म्हणजे त्यांनी त्याचे पेटेंटही घेतले नाही। अशा विल्यम रॉडजेन या शास्त्रज्ञांना की ज्यांनी क्ष किरणांचा म्हणजेच एक्सरेचा शोध लावला आणि त्याचं कुठलंही श्रेय देखील त्यांनी घेतलं नाही, अशा या महान संशोधकाला आज आपण या ठिकाणी शतशः वंदन करूयात की त्यांच्यामुळे आपल्या मानवी शरीरातील किंवा प्राण्यांच्या सुद्धा शरीरातील झालेला सूक्ष्म बिघाड ह्या एक्सरेद्वारा आपल्याला पाहता येऊ लागला आणि त्यावरील शस्त्रक्रिया न करता सहज उपचार आपल्याला करता येऊ लागले। अशा या रॉडजेन या शास्त्रज्ञांना मी माझ्या कवितेमधून आदरांजली या ठिकाणी वाहते। जीवन प्रकाशी तुम्ही तेज दिले, रुग्णांच्या दुःखाला नवजीवन भेटले, अवयव लपले जे दिसती या प्रकाशात, वैद्यकीय क्षेत्राला दिली नवीन दिशा आपण साक्षात। धन्यवाद रॉडजेन, शोध तुमचा महान, आम्हा दीपस्तंभ विज्ञानाचे वरदान। तुमच्या शोधामुळे नवी दिशा मिळाली, अंधार दूर केला, आशा नवी जागली, वैद्यकीय क्षेत्रात क्रांती नवी झाली, रुग्णांच्या हृदयात समाधान भरली। ही कृतज्ञता व्यक्त करतो आम्ही, ही कृतज्ञता व्यक्त करतो आम्ही। रॉडजेनचे नाव या अनुषंगाने अमर झाले जगी, तुमचा हा शोध आहे अमूल्य ठेवा, तुमचा हा शोध आहे अमूल्य ठेवा। विज्ञानाचा दीप हा अमर राहो देवा, विज्ञानाचा दीप हा सदैव अमर राहो देवा, अमर राहो देवा। म्हणून असे म्हणतात की दिव्यत्वाची जेथ प्रचिती, तेथे कर माझे जुळती, तेथे कर माझे जुळती।